जर जिल्ह्यामध्ये राबवली जाते तर मला माझ्या विरोधक ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि प्रधानमंत्र्यांकडे विनंती करायची आहे, ज्यावेळी राजकारण करायचं त्यावेळी चांगल्या पद्धतीने राजकारण करू, पण या समाजाला या घटकाला जर न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी राजकारण अवलंब केलं पाहिजे. याचं राजकारण करणाऱ्याला भविष्याच्या निवडणुकीमध्ये हे भाडा शिकू शकतात हे देखील इशारा व सूचना मला या कार्यक्रमातून मिळणार. पण शेवटी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत आणि स्वायत्त संस्थांना दिलेले अधिकार हे जनतेच्या हितासाठी दिलेले आहेत. त्याच्यामुळे जनतेचं हित बघून राजकारण बाजूला ठेवून या सगळ्या प्रक्रिया सुरू असल्या पाहिजे. आणि आज मला विशेषतः संदेश आहे यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की एवढा मोठा कामगारांचा मेळावा आज परत महाराष्ट्राच्या कुठल्याही शहरात झालेला नव्हता. एवढा चांगला मेळावा हा ग्रामसेवक फक्त नोंदणी करणार आणि अनेक वेळा जिल्ह्यातल्या ग्रामसेवकांनी काही अडचणी सांगितल्यानंतर प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी थोडी कडक भूमिका घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना लाभ मिळतो हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला इथे आल्यानंतर कळलं की काही लोकांनी सांगितलं की ग्रामसभेचा ठराव झाला तरच तुम्हाला लाभ मिळू शकतो. तशा पुष्कळ गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. ग्रामसभेचा ठराव सरपंचाने नाही म्हणून सांगितलं तरी माझ्या कामगार बंधूंना भगिनींना न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री मागे त्याच्यासाठी कुठल्याही सरपंचाची आवश्यकता नाही. तुमच्याही ग्रामसभेच्या ठरावाची आवश्यकता नाही. आणि माझ्यासोबत काम करणारे जिल्ह्यातले जे सरपंच आहेत त्यांनी जर कुठेही नकारात्मक भूमिका घेतली नाही. प्रत्येक माणसाला प्रत्येक कामगाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे. परंतु काही लोक अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये देखील राजकारण करतात, अशा कार्यक्रमामध्ये देखील पक्षीय राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की कामगार कल्याण मंडळाची योजना ही आजच सुरू झाली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.